Hi everyone, welcome to Teachcraft Education, an online learning platform. As you know, आपण काय शिकत आहोत तर आपण मॅथ आणि रिझनिंग म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता शिकत आहोत आणि आपल्याला माहिती आहे आपण 50K+ सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आज 9वा भाग बघणार आहोत ज्याच्यामध्ये आपण सगळे क्वेश्चन्स खूप डिटेलमध्ये करतो आणि त्याचे जे काही फॉर्म्युले रिलेटेड आहेत ते पण आपण लास्टला पूर्ण सगळ्या क्वेश्चन्सचे रिवाइज करतो. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके. सो पहिला प्रश्न बघा, UPSC CSAT 2021चा प्रश्न आहे हा. हा प्रश्न असा आहे, एका क्लबमध्ये जस्ट अ सेकंड. जोसेफ प्रत्येक 5व्या दिवशी जातो. हर्ष प्रत्येक 24व्या दिवशी जातो आणि सुमित प्रत्येक 9व्या दिवशी जातो. जर ते तिथे रविवारी त्या क्लबमध्ये एकत्र भेटले तर पुन्हा कोणत्या दिवशी ते तिथे त्या क्लबमध्ये एकत्र भेटतील? सो त्यांचे दिवस ठरलेले आहेत तिघांचे की आपण क्लबमध्ये कितव्या दिवशी जायचं आहे. सो पहिला जो आहे कोण, जोसेफ, तो कधी जातो? तो 5व्या दिवशी जातोय. आणि तो हर्ष आहे तो तो कधी जातोय तर तो 24व्या दिवशी जातोय. आणि सुमित कधी जातोय? सुमित जातोय 9व्या दिवशी. तर आता आपल्याला हे विचारलंय की तिघांचे मिळून जर ते रविवारी एकत्र भेटलेत क्लबमध्ये तर ते पुढचा असा कोणता दिवस असेल जेव्हा ते एकत्र भेटतील. आता परत जेव्हा कधीही असा प्रश्न येतो जिथे एकत्र भेटणे किंवा एकत्र येणे किंवा घंटा एकत्र वाजणे असे प्रश्न असतात तर आपल्याला माहिती आहे ते आपण लसावी काढतो म्हणजेच LCM, बरोबर. सो आपण काय करणार आहोत, हे जे 3 नंबर दिलेले आहेत 5, 24 आणि 9 याचा आपण LCM म्हणजेच लसावी काढून घेणार आहोत. सो 5, 9 आणि 24 3नी भाग देऊयात कारण 3 बघा 9 आणि 24 दोन्ही येतं. सो 5 तासाचा राहणार. आता ह्याच्यामध्ये पुढे काही 4ने करू शकतो, ह्याला 8ला. बाकी याच्या पुढे काही होत नाही, हे सगळे बाकी प्राईम नंबर्स राहिलेले आहेत. तर ह्याचा लसावी काय आला? याचा LCM आला म्हणजेच लसावी 3 × 4 5 × 5 × 3 × 2 म्हणजेच 3 × 4 × 5 × 3 × 2. तर याचं उत्तर काय तर 4 3 12 12 5 60 60 180 180 × 2 360 म्हणजेच 360 हा याचा लसावी आलेला आहे. या 3 नंबरचा लसावी 360 आलेला आहे. तर आता लसावी आल्यानंतर अजून एक स्टेप आहे. लसावी आला की इथे नाही संपणार आपला प्रश्न, बिकॉज 360वा दिवस थोडी आपण कॅल्क्युलेट करणार, राईट. सो आता आपल्याला वार शोधायचा आहे की रविवार नंतर ते परत कधी एकत्र भेटतील. तर आपण काय करणार, राहिलेले दिवस आपण वीक मध्ये सगळे दिवस केट केल्यावर जे राहिलेले एक्स्ट्रा दिवस आहेत ते फाइंड आउट करणार. मग आपण काय करणार, पुढे 360 जो आहे त्याला 7नी भाग देणार कारण एका आठवड्यात 7 दिवस असतात. सो 7नी भाग दिल्यावर काय येतं, 7 5 35, एक राहतो. म्हणजे इथे जर मी बघा भाग देते असा तुम्हाला एकदम क्लिअर दाखवण्यासाठी, 7नी भाग द्यायचा आहे ना आपल्याला, तर तो टोटली हे नाही होत, कट नाही होत. 7 5 35 येतं, एक राहतो, परत हा 10 खाली येतो, 7 1 7 -3, परत इथे डॉट येणार. म्हणजेच आपण आता डॉट वगैरे डेसिमल नको घ्यायला, आपण डिरेक्टली याला इनकम्प्लीट फ्रॅक्शन मध्ये लिहूयात, म्हणजेच मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये. मी तुम्हाला लास्ट लेक्चर जर तुम्ही माझे फॉलो केले असतील तर तुम्हाला सांगितलेलं आहे की मिक्स्ड फ्रॅक्शन्स काय असतात. सो आता काय करणार आपण, हा 51 आपल्याला वरती उत्तर आलेला आहे तर 51 इथे लिहिणार. हा खालचा 3 जो रिमाइंडर आहे तो असा वरती लिहिणार आणि ज्याने भाग दिलाय तो खाली येतो, म्हणजेच हे झालं आपलं मिक्स्ड फ्रॅक्शन. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हे 51 कंप्लीट दिवस राहिले आणि रिमाइंडर काय राहिला आपला, राहिलेला काय नंबर होता, राहिलेला नंबर आपला 3 होता, राईट. 3 हा आपला रिमाइंडर होता, जेव्हा आपण त्याला व्यवस्थित बघितलं तर आपला रिमाइंडर 3 होता इथे, बरोबर. सो 3 राहिला म्हणजेच काय, 3 दिवस एक्स्ट्रा राहिले. जेव्हा डिवाइड केलं आपण 7ने, 3 दिवस एक्स्ट्रा राहिले, तर आपण काय करणार, कधी एकत्र भेटले होते ते रविवारी एकत्र भेटले होते. सो रविवार पासून आपण 3 दिवस पुढे जाणार. ओके, 3 दिवस पुढे जाणार. सो 3 दिवस रविवारपासून पुढे गेल्यावर काय वार येतो, सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणजेच काय उत्तर आलं आपलं, बुधवार. सो परत ते कधी भेटणार आहेत एकत्र, ते भेटणार आहेत बुधवारी.
आय होप तुम्हाला हा प्रश्न कळला असेल आणि याचं उत्तर कसं काढायचं तेही कळलं असेल. आपल्याला खूप जास्त सोपं आहे हे. आपल्याला काय करायचं होतं, फक्त तिघे कोणत्या दिवशी भेटायचं आहे म्हणजेच लसावी काढायचा होता. हा बेसिक पॅटर्न आहे. जेव्हा कधी असा प्रश्न विचारला असेल की तिन्ही लोक कधी एकत्र येतात, 3 घंटा एकत्र जर ह्या वेळेस वाचले असतील तर परत कधी वाचतील, किंवा हे एकत्र ह्या वेळी भेटले असेल तर परत कुठल्या दिवशी भेटतील. फक्त इथे थोडासा एक्स्ट्रा स्टेप आहे आणि तो काय आहे, तो आहे की आपण त्याला 7 भाग द्यायचा आहे आणि मग जो रिमाइंडर राहतो, इथे जर 4 राहिला असतं तर आपण 4 दिवस पुढे घेतले असते. हे याचा बेसिक कॉमन सेन्स आहे जे आपल्याला यूज करायचं आहे, बेसिक लॉजिक. ओके, हे तुम्हाला कळलं असेल. सो हे झाला आपला पहिला प्रश्न जो UPSC CSAT 2021 मध्ये विचारलेला होता. आता आपला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघा, जो आपल्याला क्लार्क 2013च्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न होता हा. आता काय दिले आपल्याला, एक इक्वेशन दिलंय 739 प्लस 287 चा स्क्वेअर प्लस 739 मायनस 287 चा स्क्वेअर, 739 इंटू 739 प्लस 287 इंटू 287. आता जर आपण हे इक्वेशन व्यवस्थित बघितलं आणि जर तुमची प्रॅक्टिस भरपूर झाली असेल आपल्या व्हिडिओजला बघून, तर आपल्याला माहिती आहे जेव्हा कधी असे सेम नंबर्स येतात तर आपण काय करतो, त्यांना ए बी ह्या फॉर्म मध्ये घेतो, राईट. बिकॉज बघा वरती पण आणि खाली पण आपल्याला सेम नंबर्स दिसत आहेत. आपण एक कन्सिडर करूया की आपण ए ला 739 मानूयात आणि बी ला आपण 287 मानूयात. ओके, सो हे आपण आपले बेसिक ए आणि बी मानूयात. तर ह्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा मी वरचं इक्वेशन लिहिते तर काय येतं, 739 प्लस 287 चा स्क्वेअर असं लिहिलेलं आहे, राईट, प्लस 739 मायनस 287 चा स्क्वेअर. बरोबर, इथपर्यंत आपण असं लिहिलेलं आहे. आणि खाली काय लिहिले, खाली मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेलं आहे 739 इंटू 739 प्लस 287 इंटू 287 असं दिलेलं आहे, राईट. आता आपण ए आणि बी ह्या जागेवर लिहूयात. सो ए 739 म्हणजे ए, सो मी ए लिहिला, प्लस 287 म्हणजे बी, सो मी बी लिहिला आणि ह्यांचा होल स्क्वेअर दिलाय, मध्ये प्लस दिलाय आणि परत हे आणि ए आणि बी आहे, सो ए मायनस बी चा होल स्क्वेअर, राईट. इथपर्यंत समजलं असेल. फक्त 739 च्या जागेवर ए लिहिलेला आहे आणि 287 च्या जागेवर बी लिहिलेला आहे. तो इथे काय आहे, ए इंटू ए असल्यावर ए स्क्वेअर होतो तो, आणि ते बी इंटू बी म्हणजेच बी स्क्वेअर. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. आणि आता तुम्ही जर इथपर्यंत आला असेल तर तुम्हाला काहीतरी सिमिलर वाटत असेल यामध्ये. काय सिमिलर आहे, ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आणि ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला. जर तुम्ही व्हिडिओज बघितले असेल तर तुम्हाला हे फॉर्म्युले पण पाठ असतील. ओके, सो याचे काय येतं आपल्याला, ह्याचं उत्तर ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, आपण ते ब्रॅकेट ओपन करून फॉर्म्युला लिहूयात. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर. हे झालं ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला. आणि ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, फक्त 2ab च्या जागेवर मायनस 2ab येणार. सो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, राईट. हे झाले ए स्क्वेअर प्लस ए प्लस बी स्क्वेअर आणि ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला. आणि खाली काय आहे, खाली आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तसाच लिहिणार आहे, ते काही फॉर्म्युला नाहीये. आता जर आपण याला अजून व्यवस्थित बघितलं तर इथे काहीतरी आपल्याला सेम दिसत आहेत, ए स्क्वेअर सेम दिसत आहेत, 2ab. तर आपण आता हा ब्रॅकेट ओपन करूयात आणि बघूयात आपल्याला काय मिळतंय. 2a स्क्वेअर मिळतंय, हा ए स्क्वेअर प्लस हा स्क्वेअर 2a स्क्वेअर, ओके, प्लस बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर काय झालंय 2b स्क्वेअर. आता जर तुम्ही 2ab आणि 2ab बघितलं तर एक प्लस आहे आणि एक मायनस आहे, तर काय होणार, ते कट होणार. जरी आपण ब्रॅकेट ओपन केले तरी प्लस मायनस मायनसच होणार. सो 2ab कट झाले. सो आपल्याला वरती काय राहिले, फक्त 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर. आता याच्यामध्ये बघा कॉमन काय दिसतंय आपल्याला, कॉमन आपल्याला ए स्क्वेअर बी स्क्वेअर दिसतोय, राईट. तर आपण तो आता कॉमन काढूयात. वरती कसा कॉमन काढणार, दोघांमध्ये कॉमन का आहे, 2 कॉमन आहे. सो आपण 2 कॉमन काढणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि खाली पण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो दोघांमध्ये खाली ए स्क्वेअर बी स्क्वेअर आला, कट करा, हा पण कट झाला, हा पण कट झाला, राहिला काय फक्त 2. आता याच्या पुढे काही फर्दर करू शकतो का आपण, नाही करू शकत. सो आपलं उत्तर काय आलं, 2. ओके, खूप जास्त सोपं होतं. आपल्याला ए प्लस बी होल स्क्वेअर आणि ए मायनस बी होल स्क्वेअर याचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. जे काही कॉमन दिसतं ते कट करायचं आणि जे राहिलेलं असेल ते उत्तर असेल. बिकॉज 2 आलंय, याच्या पुढे आपण काही करू शकत नाही, 2 हा नंबर आलेला आहे. सो 2 व्हॅल्यू ही आपलं उत्तर आहे. जेव्हा कधी असे कॉमन नंबर्स दिसतात तर ए आणि बी पुट करण्याचा प्रयत्न करायचा आणि बघायचं की तिथून काही आपल्याला पॅटर्न दिसतोय का, आपल्याला काही समजतंय का, म्हणजे असं काही ए प्लस बी होल स्क्वेअर ए मायनस बी होल स्क्वेअर असा काही पॅटर्न दिसतो का, हे फाइंड आउट करायचा प्रयत्न करायचा. ओके,
सो ए प्लस बी होल स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर आणि ए इंटू ए स्क्वेअर, बी इंटू बी स्क्वेअर. हे झालं पूर्ण ह्याचं पॅटर्न. त्याच्यानंतर आपण काय केलं, ए प्लस बी होल स्क्वेअरचा पूर्ण फॉर्म्युला लिहिला आणि ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे लिहिला आणि 2ab मायनस 2ab झाला कट, झाला 0. सो ए स्क्वेअर 2 वेळा आलाय, सो 2a स्क्वेअर आणि 2b स्क्वेअर. आणि दोघांमधला कॉमन घेतला 2. दोघांमधला जेव्हा आपण 2 कॉमन लिहितो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, दोन्ही काय झाले कट झाले आणि उत्तर काय राहिलं फक्त 2. नोट करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघूया. एमपीएससी सीसॅट 2019 चा क्वेश्चन आहे हा. सो क्वेश्चन थोडासा इक्वेशन्स बनवायचे वगैरे आहेत ह्याच्यामध्ये. तर प्रश्न काय आहे, विद्यार्थ्यांच्या गटामध्ये 2/5 मुली आहेत, म्हणजे टोटल स्टुडंट्स मधून 2/5 काय आहे, 2/5 मुली आहेत. मुलींमधील 2/3 मुलींना गणितामध्ये म्हणजेच मॅथ्समध्ये 90%च्या वर गुण मिळाले आहेत आणि अशा मुलींची संख्या 36 आहे. म्हणजेच जेवढ्या मुलींना 2/3 मुलींना गणितामध्ये 90% पेक्षा जास्त मिळालेत आणि अशा मुली किती आहेत, 36 मुली आहेत. तर त्या गटामधील मुलांची संख्या किती, म्हणजेच आपल्याला इन्फॉर्मेशन गर्ल्सची दिली आहे आणि आपल्याला विचारलंय बॉईजचा नंबर. याचा अर्थ आपल्याला टोटल नंबर काढावे लागतील, टोटल मुलं किती आहेत काढावे लागतील आणि त्यामधून गर्ल्सची नंबर मायनस करावा लागेल आणि मग आपल्याला बॉईजचा नंबर मिळेल. तर हे बेसिक लॉजिक आहे. पहिला टोटल नंबर ऑफ मुलं फाइंड आउट करणार, त्यामधून गर्ल्स किती आहेत ते आपण फाइंड करणार आणि गर्ल्सना कट करणार, मायनस करणार आणि राहिलेले काय असतील बॉईज. ओके, हे बेसिक लॉजिक आहे जे आपण यूज करणार आहोत. सगळ्यात पहिला आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिली, आपण सपोज करूयात की टोटल गर्ल्स किती आहेत, टोटल मुली आहेत x. ठीक आहे, आपण सपोज करूया की टोटल मुली किती आहेत, x आहेत, राईट. सो किती आहेत x, सॉरी टोटल गर्ल्स नाही तर टोटल स्टुडंट्स, सॉरी टोटल विद्यार्थी टोटल आपण विद्यार्थी कन्सिडर करूयात x आहेत. ओके, सॉरी टोटल विद्यार्थी कन्सिडर करूयात x आहेत आणि त्यामधून ज्या मुली आहेत ते किती आहेत, 2/5 मुली आहेत. म्हणजेच टोटल मधल्या 2/5 मुली आहेत. सो टोटल मुली किती आहेत, टोटलच्या म्हणजेच एक्सच्या किती आहेत, 2/5 आहेत. याचाच अर्थ 2x/5 टोटल मुली आहेत, बरोबर. टोटलच्या 2/5 आहेत म्हणून 2x × 2/5. टोटल विद्यार्थी स्टुडंट्स x आहेत. सो आता मॅथचं बघूयात. मग गणितामध्ये 90%च्या वरती किती मुलींना मिळालं आहे, 2/3. सो गणितामध्ये 90%, मोर दॅन 90%, मी असं लिहिते, मोर दॅन 90% मिळालेले मुली किती आहेत, मुलींमध्ये किती आहे, 2/3 आहे. 2/3 मुली अशा आहेत ज्यांना मॅथमध्ये गणितामध्ये 90%च्या वरती मार्क्स मिळाले आहेत. म्हणजेच मुलींमध्ये म्हणजे काय, आपण आता मुलींचा नंबर घेणार, टोटल नाही घेणार, मुलींचा नंबर घेणार, कारण मुलींमध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. सो मुली किती आहेत, 2x/5 आणि त्यांच्यामधून पण किती मुलींना मिळालंय, 2/3 मुलींना, राईट. 2/3 मुलींना काय मिळालेलं आहे, 2/3 मुलींना गणितामध्ये 90% पेक्षा जास्त मिळाले आहेत आणि त्या किती होत आहेत, त्या पकडल्यावर 36 होत आहेत. सो 2x/5 म्हणजे टोटल मुली इंटू 2/3, दॅट इज ज्यांना 90%च्या वरती मिळाले, 2/3 अशा मुली आहेत आणि त्या किती आहेत, 36 आहेत. सो टोटल मुलींमधून 2/3 काय आहे, 36 मुली आहेत. आता ह्याला जर आपण व्यवस्थित बघितलं तर ह्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. जर आपण ह्याला सॉल्व्ह केलं तर काय येईल, 2 2 जा 4 येणार, 4x/15 इज इक्वल टू 36 असं येतं. सो x इज इक्वल टू 36 × 15/4.
म्हणजेच हा 4 खाली गेला, डिवाइड मध्ये गेला, हा 15 वरती गेला, हा डिव्हिजन मध्ये, इथे मल्टिप्लिकेशन झाला. आता काय येणार? 4 9 जा 36 आणि 9 इंटू 5 बघा नीट आहे का, बरोबर आहे का? येस बरोबर आहे, 135. ओके. सो टोटल मुली, टोटल जे एक्स आहे म्हणजेच काय, एक्स म्हणजे टोटल विद्यार्थी होते, राईट. सो टोटल विद्यार्थी किती आहेत? 135. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 135 मिळालेली आहे. एक्स ची व्हॅल्यू म्हणजेच टोटल विद्यार्थी होते आणि टोटल विद्यार्थी म्हणजे एक्स, सो एक्स म्हणजे 135. सो आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये मधून एक्स ची व्हॅल्यू मिळालेली आहे 135. आता आपण फाइंड आउट करू शकतो का? आपण फाइंड आउट करू शकतो का किती आहेत? सगळ्यात पहिला आपल्याला मुलींचे नंबर फाइंड आउट करावे लागेल, मगच आपण मुलांचे नंबर फाइंड आउट करू शकतो. बिकॉज आपल्याला टोटल मधून मुलींचे नंबर मायनस करायचे आहे, मग आपल्याला मुलांचे मिळेल. मग आता टोटल मुली किती आहेत? टोटल मुली किती होत्या? 2x/5 होत्या. सो 2x/5 म्हणजेच 2 ची व्हॅल्यू काय आहे? 135/5 किती होतात? 54. म्हणजे टोटल मुली किती आहेत? 54. आता आपल्याला टोटल मुलांची म्हणजे टोटल स्टुडंट्सची संख्या मिळाली आपल्याला आणि टोटल मुलींची पण संख्या मिळाली. आता आपल्याला फक्त मुलांची संख्या फाइंड आउट करायची आहे. तर ती आपण कशी करणार? आपण टोटल मुलांमधून म्हणजेच टोटल मुले जर आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर आपण काय करणार? टोटल स्टुडंट्स जे आहेत, टोटल जे आपले विद्यार्थी आहेत त्याच्यामधून आपण मुलींची संख्या काय करणार? मायनस करणार. सो टोटल विद्यार्थी किती आहेत? 135 आहेत आणि टोटल मुलींची संख्या किती आहे? 54 आहे. 81. सो टोटल मुलांची संख्या काय आली? 81. MPSC CSAT 2019चा क्वेश्चन होता हा. सगळ्यात पहिला आपल्याला काय दिलं होतं की आपल्याला हे दिलं होतं की सगळ्यात टोटल स्टुडंट्स आहेत त्यांच्यामधून ज्या 2/5 आहेत त्या मुली काय आहेत? त्या मुली आहेत टोटल मधल्या आणि त्याच्यामध्ये गणितामध्ये मुलींमधून गणितामध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे किती होत्या? गणितामध्ये 2/3 होत्या, 36. सो आपण काय केलं? टोटल विद्यार्थ्यांना एक्स कन्सिडर केलं, मग टोटल मुली आपण काय घेतल्या? टोटल मधल्या 2/5 मुली होत्या म्हणून आपण टोटल मधून 2/5 केलं, 2x/5 आलं. म्हणजे टोटल मुली 2x/5 आहे. तर आपल्याला हा एक्स शोधावा लागेल, तेव्हाच आपल्याला मुली मिळतील, मुलींचा नंबर मिळतील. सो मोर दॅन 90% गणितामध्ये किती मुलींना मिळालं होतं? 2/3 मुलींना. सो टोटल मुलींमधून 2/3 मुली किती येतात? 36 येतात. हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलं होतं. सो इथून हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली 135. म्हणजेच 135 हे टोटल मुलं आहेत, टोटल स्टुडंट्स आहेत. सो टोटल स्टुडंट्स पण मिळाले. आता मुलींची संख्या फाइंड आउट करायची. 2x/5 ही मुलींची संख्या आहे. तिथे मी एक्स ची व्हॅल्यू टाकली. तिथे एक्स ची व्हॅल्यू टाकल्यावर काय येतं? 54 येतं. सो टोटल मुले म्हणजेच टोटल बॉईज किती आहेत? टोटल स्टुडंट्स मायनस टोटल गर्ल्स. सो टोटल स्टुडंट्स आहेत 135, टोटल गर्ल्स आहेत 54, जे आपण फाइंड आउट केलं आणि त्यांना मायनस केल्यावर 81 येतं. म्हणजेच टोटल मुलांची, टोटल बॉईजची संख्या आहे 81. ओके, 81. सो हे आपलं उत्तर झालं. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. रमा मुलाहून 3 वर्षांनी लहान आहे. सो रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:6 असेल. 2 वर्षानंतर. तर रमाचे सध्याचे वय किती? सो आता आपल्याला काय दिलंय की रमाचं दिलंय की रमा मालापेक्षा 3 वर्षांनी काय आहे?
लहान आहे आणि 2 वर्षानंतर त्यांचे वयाचा रेशो दिलाय 5:6 आहे. तर आपल्याला रमाची आजची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आजचं वय फाइंड आउट करायचं आहे. सो आपण काय करणार, आपण सगळ्यात ॲज युजुअल आपण जे करतो, आपण टेबल बनवणार. सगळ्यात पहिला आपण काय लिहिणार, आपण लिहिणार रमा आणि माला, बरोबर. रमा आणि माला माला. सो आपल्याला काय दिलंय, 2 वर्षानंतरचं वय दिलंय आपल्याला. रेशो 2 वर्षानंतरचा दिलाय म्हणून आपण ते आधी लिहून घेऊ. ठीक आहे. आपल्याला आजचा रेशो दिलेला नाहीये आणि आजचे वय. ठीक आहे. सो येस, सो आपल्याला दिलं आहे की रमाचं वय किती आहे. आता सगळ्यात पहिला रेशोचं बघूया. 2 वर्षानंतरचा रेशो, राईट. 2 वर्षानंतरचा रेशो म्हणजे काय असेल, जर त्यांचा 2 वर्षांचा रेशो 5x आणि 5:6 दिलाय, म्हणजेच आपण पकडणार 5x आणि 6x. कोणताही रेशो जेव्हा दिला असेल, जर आपल्याला त्याला नंबरमध्ये म्हणजेच त्याला आपण वय किंवा करंट नंबर फाइंड आउट करायचा असेल तर त्याला आपण x हा मल्टिप्लाय करतो. सो 5 काय झाला, 5x हे रमाचं झालं आणि 6x हे काय झालं, 6x हे मालाचं वय झालं. 2 वर्षानंतरचं वय दिलंय आपल्याला रेशो आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आजचे वय. सो आजचे वय काय दिलंय, आजचं वय असं दिलंय की 2 वर्षानंतरचं दिलंय, राईट. सो 2 वर्षानंतर जर आपण वय बघितलं तर दोघींचं वय काय होणार आहे, ह्या 2 वर्षानंतरचं वय आहे. म्हणजेच 2 वर्ष मायनस करायचं, आपलं 2 वर्ष मागे जायचंय, बिकॉज हे 2 वर्ष पुढे आहे. 2 वर्षानंतर म्हणजे पुढे आहे. एज काय होतीये, ऍड होतीये. पण आपल्याला जर आजचं वय फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला मागे जावं लागेल, 2 वर्ष मागे जावं लागेल. म्हणजेच 5x - 2 आणि इथे 6x - 2. हे 2 वर्षानंतरचं वय आहे. जर आजचं वय फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला मागे जावं लागेल 2 वर्ष, पण 5x - 2 आणि 6x - 2. आय होप तुम्हाला एवढं कळालं असेल. ओके. सो याच्या पुढे आपल्याला अजून एक इक्वेशन दिलंय की रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. सो रमा कशी आहे, 3 वर्षाहून लहान आहे मालापेक्षा. याचाच अर्थ याचं इक्वेशन कसं येणार, जर आपण हे दोन इक्वेशन फाइंड आउट केले, हे दोन इक्वेशन एकत्र घेतले, 5x, बिकॉज आपल्याला x फाइंड आउट करायचं आहे जे आजचं वय आहे. जर आपण ह्याला इक्वेट केलं 6x म्हणजेच मालाचं वय. सो रमा कशी आहे, हे रमाचं वय आहे आणि रमा कशी आहे, मालाहून 3 वर्ष लहान आहे म्हणून -3. सो रमा कशी आहे, मालापेक्षा पण 3 वर्ष लहान आहे. तर तेच मी केलेलं आहे, रमाचं वय इकडे लिहिलंय. रमा कशी आहे, मालापेक्षा पण 3 वर्ष लहान आहे म्हणून -3 ऍड केला इक्वेशनच्या समोर. सो आता ह्याला सॉल्व्ह केल्यावर काय येतं, 5x - 2 इज इक्वल टू 6x आणि मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. सो 2 + 3 येतं 5 आणि मोठ्या नंबरला मायनस साईन आहे, दोघांमधला मोठा 3 आहे आणि 3ला मायनस साईन आहे म्हणून -5 उत्तर येतं. आता x x सगळे एकत्र करा आणि नंबर सगळे एकत्र करा. हा 5x इथे जाऊन मायनस होणार आणि 6x - 5x काय येतं आणि हा इथे जाऊन प्लस होणार. सो 5 - 2. सो x इज इक्वल टू काय येतं, 3. x इज इक्वल टू 3 आलं. याचा अर्थ आपल्याला कोणाचं वय विचारलंय, आपल्याला रमाचं वय विचारलंय. सो रमाचे आजचे वय काय आहे, रमाचे आजचे वय, रमाचे आजचे वय काय दिलंय, 5x - 2, बरोबर. 5x - 2. तर ह्याचं काय आहे, 5x म्हणजे किती आहे, x आपण फाइंड आउट केला 3 आहे. सो 5 × 3 - 2. 5 × 3 = 15 - 2 इज 13 वर्षे. म्हणजेच रमाचे आजचे वय काय आहे, 13 वर्षे. सो उत्तर आहे 13 वर्ष. इथे थोडासा डिफरन्स होता क्वेश्चन मध्ये, आपल्याला 2 वर्षानंतरचा रेशो दिला होता. युजली आपण असे प्रश्न प्रॅक्टिस केले होते ज्याच्यामध्ये आजचं वयाचा रेशो दिला होता आणि नंतरच्या वयाचे पण रेशो दिले होते, असेही प्रश्न होते. पण इथे 2 वर्षानंतरचा रेशो दिला होता म्हणून आपण काय केलं, त्याला 5x आणि 6x कन्सिडर केला आणि मग आपण 2 वर्ष मागे जायचं आहे म्हणून -2 केला आणि हा इक्वेशन आपल्याला लिहून घेतला मी इथे.
कारण रमाचं वय हे मालापेक्षा 3 वर्ष लहान होतं म्हणून मी -3 केलं आणि हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू 3 येते आणि रमाचे आजचे वय आपल्याला माहिती होतं रमाचं आजचं वय 5x - 2 आहे म्हणून 5x - 2 लिहून घेतलं आणि x ची व्हॅल्यू 3 मिळाली होती. सो 5 3 जा 15 - 2 येतं 13. सो 13 वर्षे हे रमाची आजची वय झालं, आजचं वय. पुढचा प्रश्न बघा, जो PSI प्रिलिम्स 2016 चा प्रश्न आहे. 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. म्हणजे 16 असे वस्तू आहेत, त्यांची जी ऍव्हरेज आहे ती किती आली आहे? 32 आलेली आहे. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवलेले आढळले. दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. आता इथे काय झालंय की आपण 16 वस्तूंची सरासरी काढली आणि त्याचे ऍव्हरेज किती आलंय? 32 आलंय. पण जेव्हा आपण परत रिचेक केलं तर हे समजलं की 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 26 हे नंबर्स घेतलेले आहेत. वजन चुकीचे 2 घेतलेत. सो आपल्याला बरोबर नंबर फिट इन करायचा आहे आणि चुकीचे नंबर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि नवीन ऍव्हरेज फाइंड आउट करायचा आहे. तर आपण हे असे प्रश्न कसं करतो की सगळ्यात पहिला जे ऍव्हरेज दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे जुने नंबर चुकीचे नंबर काढलेले आहेत तो आपण काय करतो? काढून घेतो आणि जो नंबर टाकायचा होता तो त्याच्यामध्ये प्लस करतो ऍव्हरेज मध्ये. मग आपल्याला काय मिळतो? आपल्याला फरक मिळतो की कितीचा फरक राहिला होता. सो तो फरक प्लस किंवा मायनसच्या अकॉर्डिंग आपण जो नवीन ऍव्हरेज किंवा जुना ऍव्हरेज आहे त्याच्यामध्ये नवीन ऍव्हरेज फाइंड आउट करण्यासाठी तो फरक जुन्या ऍव्हरेज मध्ये ऍड करतो. ओके, हे बेसिक पॅटर्न आहे. जेव्हा कधी आपल्याला असं प्लस मायनस म्हणजे वजन मध्ये चूक केली किंवा असे नंबर्स मध्ये चूक केलेली आहे ऍड करताना किंवा सबट्रॅक्ट करताना, तेव्हा आपण हे फॉर्म्युला यूज करतो. म्हणजे हे बेसिक लॉजिक आपण यूज करतो. तर आपण काय करणार? सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की आपण ऍव्हरेज मधला वाढ काढणार आहोत. सो ऍव्हरेज मधला वाढ ऑब्विसली वाढ होणार, कारण आपण बघा काय केलं आहे, 34 आणि 26 दोन नंबर मोठे टाकायचे होते पण त्याने छोटे नंबर टाकले, 24 आणि 16 टाकले. ह्याचाच अर्थ ऍव्हरेज मध्ये जो नवीन ऍव्हरेज असेल त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. सो ऍव्हरेज मध्ये वाढ, ऍव्हरेज मध्ये वाढ कितीचा होणार आहे? सगळ्यात पहिला आपल्याला काय टाकायचं होतं? आपल्याला 34 आणि 36 दोन्ही मिळून टाकायचे होते. 34 प्लस 26 टाकायचं होतं, पण आपण काय टाकलं? 24 आणि 16 टाकला. म्हणजेच आपल्याला 24 प्लस 16 हे दोन्ही काय करायचं? हे दोन्ही नंबर मिळून मायनस करायचे आहेत. म्हणून मी असं लिहिलेलं आहे ब्रॅकेट मध्ये. हे दोन्ही नंबर आपल्याला काढून टाकायचे आहेत म्हणून मायनस मध्ये लिहिलंय. प्लस हे दोघे म्हणून आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हे दोन्ही मिळून आपल्याला ऍड करायचं आहे. सो हे झालं आपल्याला ऍड करायचा नंबर. आणि ऍव्हरेज मध्ये वाढ म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? डिवाइड बाय एन. म्हणजेच एन काय आहे? आपल्याला किती वस्तू आहेत? टोटल 16 वस्तू आहेत म्हणून आपण खाली 16 लिहिणार. म्हणजे किती नंबर आयटम्स आहेत किंवा किती मूल्य आहेत, किती मुली आहेत, हे किंवा किती स्टुडंट्स आहेत, किती वर्कर्स आहेत ते खाली येतं. ओके, सो इथे किती येणार? 60 मायनस 40 डिवाइड बाय 16. 60 मायनस 40 डिवाइड बाय 16. नंबर काय आला? 5 डिवाइड बाय 4 आणि 5 डिवाइड बाय 4 करा. म्हणजे किती आहे? 1.25. 1.25 राईट. सो इतका काय आहे? फरक आहे, वाढ आहे. एवढा आपल्याला वाढ करायचा आहे ऍव्हरेज मध्ये. तर चुकीचा ऍव्हरेज फाइंड आउट केला आहे त्याच्यामध्ये 1.25 आपल्याला ऍड करायचा आहे. बिकॉज हा आपण फरक काढला. राईट, आपण फक्त फरक काढलेला आहे. आपण अजून नवीन ऍव्हरेज फाइंड आउट करायचा नाही, केलेला नाहीये. बिकॉज आपल्याला प्रश्नामध्ये नवीन सरासरी विचारलेली आहे. बरोबर. सो आपण नवीन सरासरी काढूयात.
नवीन सरासरी इज इक्वल टू जुनी सरासरी प्लस ॲव्हरेज मध्ये वाढ. बरोबर. सो किती आहे जुनी सरासरी आपल्याला काय दिलेली आहे 32 आणि त्याच्यामध्ये वाढ कितीचा आहे 1.25 चा. सो आपलं उत्तर काय आलं 33.25. एक इथे ऍड केला 33 आला 2.5 मागे राहिला. सो आपलं उत्तर काय आलेलं आहे 33.25. 33.25 हे आपलं आन्सर आहे. सोपा प्रश्न होता. फक्त आपल्याला जे ऍड करायचं आहे म्हणजे जे नंबर्स टाकायचे होते ते आपल्याला इथे लिहायचे आहेत आणि आपल्याला जे नंबर काढून टाकायचे आहेत ते मायनस करून त्याच्या पुढे ते लिहायचे होते. ते टोटल करून काढून टाकायचे आहेत. आणि आपल्याला टोटल वस्तू किती दिल्यात 16 दिल्यात. सो 60 - 40/16, 60 - 40 is 20, 20/16 is 5/4 आणि 5/4 डिवाइड केल्यावर 1.25 येतं. म्हणजेच ऍव्हरेज मध्ये वाढ झाला पाहिजे कितीचा 1.25 चा. आपल्याला इथे पॉझिटिव्ह मिळालाय म्हणून आपल्याला वाढ करायचं असतं. इथे निगेटिव्ह मिळालं असतं आपण नवीन ऍव्हरेज मधून किंवा जुन्या ऍव्हरेज मधून आपण ते मायनस केलं असतं. ओके. आणि नवीन ऍव्हरेज फाइंड आउट केलं असतं. सो नवीन ऍव्हरेज मध्ये काय करायचं आहे ते जुन्या ऍव्हरेज प्लस वाढ किती झालाय तो. सो 32 प्लस 1.25 दॅट इज 33.25. सो आपलं उत्तर काय आलं 33.25. इझी क्वेश्चन होता हा. सरासरीमध्ये वाढ किंवा जे काही मायनस असेल ते तुम्हाला जमलं पाहिजे आणि ऍव्हरेजचा फॉर्म्युला पण माहिती असला पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न बघूयात. STI मेन्स 2017 चा प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे जर रेल्वेचा वेग 63 किलोमीटर प्रति तास असेल तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारा मनुष्य 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल. सो हा परत प्रश्न जर तुम्ही नीट बघितला तर हा कशा रिलेटेड आहे स्पीड आणि डिस्टन्स याच्या रिलेटेड आहे. राईट. सो काय आहे जर रेल्वेचा वेग आता आपल्याला इथे रेल्वेची स्पीड दिलेली आहे 63 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. असा जेव्हा प्रश्न येतो आपल्याकडे सो आपण सगळ्यात पहिला काय चेक करतो त्याच्यामध्ये युनिट्स चेक करतो. सो सगळ्यांचे युनिट सेम असलं पाहिजे. जर किलोमीटर आहे तर सगळीकडे किलोमीटर असलं पाहिजे. मीटर असेल तर सगळीकडे मीटर असलं पाहिजे. आवर असले तर सगळीकडे आवर्स असले पाहिजे आणि सेकंड असले तर सगळीकडे सेकंड असला पाहिजे. नसेल तर आपल्याला ते कन्वर्ट करावं लागतं. ओके. जर तुम्ही नीट बघितलं तर इथे काय आहे 500 मीटर दिलेलं आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये कन्वर्जन करावं लागणार आहे बिकॉज सगळीकडे ते किलोमीटर पर आवर असं दिलेलं आहे. सो आपल्याला आन्सर मध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो 63 किलोमीटर पर आवर ही रेल्वेची आहे स्पीड आणि त्या माणसाची स्पीड ज्या रेल्वेच्या दिशेने जाणारा जो वेगाने जाणारा मनुष्य आहे त्याचा स्पीड किती आहे 3 किलोमीटर पर आवर आणि प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे प्लॅटफॉर्मची लांबी नाही दिली आहे तर इथे काय दिलंय मनुष्य 500 मीटर लांबीची रेल्वे किती. ओके. सो 500 मीटर ही रेल्वेची लांबी आहे. ओके सॉरी. सो 500 मीटर ही रेल्वेची लांबी आहे आणि आपल्याला टाइम विचारलाय की किती सेकंदामध्ये तो त्या रेल्वेला पार करेल. सो सगळ्यात पहिला आता इथे आपल्याला डिस्टन्स दिसते आपल्याला स्पीड दिसते आणि आपल्याला टाइम फाइंड आउट करायचा आहे. इथे आपल्याला आपला जो वर्ल्ड फेमस फॉर्म्युला आहे डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड तो यूज करायचा आहे. सो आपल्याला माहिती आहे डिस्टन्स इज इक्वल टू सायन्सचा फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. राईट. त्याचाच अर्थ शॉर्ट मध्ये डी इज इक्वल टू टी किंवा व्ही इंटू टी. व्ही इंटू टी किंवा टी इंटू व्ही दोन्ही लिहू शकता. राईट. बोथ आर सेम. बाय. सो आता फॉर्म्युलेमध्ये इथे सगळे आपले हे टाका व्हॅल्यूज टाका आणि इथे जर तुम्ही नीट बघितलं तर इथे 2 स्पीड दिलेला आहे. याचाच अर्थ आपल्याला तो फॉर्म्युला यूज करावा लागतो आणि दोन्ही एकाच दिशेने जातात. याचा अर्थ आपलं जे स्पीड आहे ती काय होणार आहे मायनस होणार आहे. VF मायनस व्ही म्हणजे जी स्पीड वाली फास्ट स्पीड मायनस स्लो स्पीड इंटू टी. सो डिस्टन्स काय आहे डिस्टन्स आहे मीटर मध्ये दिला ना डिस्टन्स आपल्याला 500 मीटर्स. सो 500 आणि उत्तर आपल्याला सेकंड्स मध्ये फाइंड आउट करायचं आहे. याचाच अर्थ आपल्याला किलोमीटर पर आवरला सेकंड्स मध्ये म्हणजे मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायला लागणार आणि आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की जेव्हा कधीही आपल्याला किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं असतं तर आपण तो जो स्पीड आहे त्याला 8/15 नी मल्टिप्लाय करतो. 8/15 नी 18/5/18 सॉरी
रॉंग. 5/18 ने मल्टिप्लाय करतो आणि जेव्हा कधी आपल्याला मीटर पर सेकंडला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचं असतं तर आपण 18/5 ने मल्टिप्लाय करतो. राईट. दिस इज द फॉर्म्युला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे किलोमीटर पर आवर दिले, त्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो आपल्याला स्पीडला 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, हे फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. सो 500 हा डिस्टन्स झाला, हा लांबी झाली रेल्वेची. आता प्लॅटफॉर्मची लांबी इथे दिलेली नाही आहे, सो आपण इथे 0 कन्सिडर करणार. ओके, दिलेली नाही आहे बिकॉज ओके दिलेली नाही आहे क्वेश्चन मध्ये. ओके, सो दोघांमध्ये काय वेलोसिटी VF मायनस VS. सो VF काय आहे 63 आहे आणि VS जो स्लोवर स्पीड आहे काय आहे 3 आहे आणि इंटू टाइम आपल्याला माहिती नाही, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो 500 इज इक्वल टू 63 मायनस 3 काय येतं 60 इंटू 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागणार, कारण आपल्याला किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो आपण जर इथे इथे एकटा ठेवला आणि इथे जर आपल्याला सगळ्यांना सेंड केलं 60 इथे काय होणार डिवाइड होणार 5/18 इथे जाऊन 18/5 उलटा होणार, उजवीकडे गेल्यावर तो काय होणार उलटा होणार फ्लिप होणार आणि अजून खाली काय येणार 60 येणार. तर याला मल्टिप्लाय करा. आता हा 0 झाला कट, हा 5 हा 10 5 10 जा 50 6 3 जा 18. सो 3 आणि 10 आणि 3 ला राहिला, सो 10 3 जा 30. सो आन्सर काय आहे, आन्सर आहे 30 सेकंड्स. आपल्याला फक्त हा स्पीड आणि स्पीडचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे की डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आणि आपल्याला हे पण माहिती असलं पाहिजे की जेव्हा कधी फास्ट किंवा दोन स्पीड दिले असतील फास्ट आणि स्लो तर आपण काय करतो VF मायनस VS, जेव्हा कधी ते दोघे एका दिशेने जात असतील तेव्हा. पण जेव्हा कधी ही ऑपोजिट डिरेक्शन मध्ये येत असेल किंवा जात असेल तेव्हा तो ती जी स्पीड आहे मधली VF प्लस VS होते, ऍड होते ते. ओके, दिस वॉज अबाउट द 6th क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघूयात. PSI प्रिलिम्स 2011चा क्वेश्चन आहे हा. हा पण अगदी सोपा प्रश्न आहे, खूप जास्त इझी क्वेश्चन आहे. 3756 इंटू 25 इज 9300. सो 3 जर डॉट ऍड केला 3.756 इंटू 25 म्हणजे सेमच नंबर, फक्त इथे डेसिमल जास्त आलेला आहे. तर काय उत्तर येईल. आता हे नंबर आणि हे नंबर सेमच दिसतात आपल्याला, फक्त इथे एक्स्ट्राचा डेसिमल दिसतो. ह्याचाच अर्थ आपल्याला काय करायचं आहे, उत्तर हेच असेल, उत्तर याचं सेमच असेल 93900. बट डेसिमल किती नंबर नंतर आहे, आता इथे डेसिमल 3 नंबर नंतर आहे. राईट, 3 नंबरच्या आधी आहे डेसिमल. सो इथे तर काही डेसिमल नाहीये, तो आपण तर कन्सिडर नाही करणार. सो इथे किती आहे डेसिमल नंतर 3 नंबर आहेत. याचाच अर्थ 3 नंबरच्या आधी म्हणजेच इथून इथे डेसिमल लागणार. ओके, सो इथे 3 नंबर होते डेसिमल नंतर, म्हणून आपण इथे काय करणार 3 नंबरच्या आधी डेसिमल देणार. सो उत्तर काय होणार आपलं 93.900 93.900 हे आपला आन्सर होणार. इझी क्वेश्चन होता, फक्त डेसिमल कुठे पुटअप करायचं आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जर हे प्रश्न असा असता 3.756 इंटू 4.2 तर आपण काय केलं असतं, हे 3 प्लस हा 1 म्हणजेच हा डेसिमलच्या नंतर हा एक नंबर आणि हा डेसिमलच्या नंतर 3 नंबर. सो आपण काय केलं असतं, सॉरी 2.5 घेऊयात आपण, म्हणजे आन्सर सेमच येईल. सो तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. सो 93900 हे याचं आन्सर आहे. तर हा 1 प्लस हा 3 म्हणजे 4 नंबर्सच्या आधी आपण डेसिमल दिला असता इथे 9.3900. ओके, दिस वुड हॅव बीन द आन्सर. सो आय होप तुम्हाला डेसिमल प्लेसिंग पण कळालं असेल की कसं आपण डेसिमल प्लेस करतो. दोन्ही नंबर्स मध्ये जर डेसिमल असेल तर आपण त्यांना काय करतो, डेसिमल नंतर जेवढे नंबर्स आहेत ते आपण ऍड करतो आणि तेवढ्याच डेसिमलच्या आधी आपण तेवढ्याच नंबरच्या आधी आपण आन्सर मध्ये डेसिमल पुट करतो. ओके, दिस वॉज अबाउट द क्वेश्चन नंबर 7. इट वॉज नॉट द टाइम टेकिंग. नाउ लेट अस मूव ऑन अहेड टू क्वेश्चन नंबर 8 जो टॅक्स असिस्टंट मेन्स 2022 चा प्रश्न आहे. सो प्रश्न असा आहे, 8 मुले व 12 पुरुष 8 मुले व 12 पुरुष एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. सो इथे बॉईज आणि मेनचा क्वेश्चन आहे. सो प्रत्येक मुलाला एखादे काम पूर्ण करण्यास पुरुषांच्या दुप्पट वेळ लागते, म्हणजेच पुरुषांपेक्षा मुलांना दुप्पट वेळ लागते. तर तेच काम 12 पुरुष पूर्ण करण्यास किती दिवस लागतील. सो आता जर एक काम पुरुषांना एक काम जर बॉईजना करण्यासाठी किती दुप्पट वेळ लागतोय, म्हणजेच एक पुरुष जर एक काम करत असेल, एक मॅन जे काम करत असेल ते किती आहे बॉईजना दुप्पट. ओके, दुप्पट वेळ लागतोय. जर एक माणूस एक मॅन जर एक काम करत असेल तर एक
युनिटमध्ये ते काम करत असेल तर बॉईजना त्याचा दुप्पट वेळ लागतोय. म्हणून M1M इज इक्वल टू, M म्हणजे मॅन आणि B म्हणजे बॉईज. ठीक आहे. सो 1M इज इक्वल टू 2B, म्हणजे पुरुषांइतका इतका दुप्पट बॉईजना वेळ लागतोय. तर हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. ओके. सो आपल्याला दुसरं इक्वेशन काय दिलंय की 8 मुले म्हणजेच 8 बॉईज आणि 12 पुरुष म्हणजेच 12 मेन मिळून 9 दिवसांमध्ये काम करतायत. 9 डेज लागतायत त्यांना दोघांना मिळून. ओके. तर आता बघा इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, पुरुषांचा फाइंड आउट करायचा आहे. राईट. तर आपण काय करणार, ह्या बॉईजच्या ऐवजी पुरुषांना इन्कल्केट करणार. म्हणजेच 1 मॅन म्हणजे काय, 1 मॅन म्हणजे 2 बॉईज आहेत. बरोबर. सो एमच्या जागेवर बी आपण टाकू शकतो. सो इथे बीच्या जागेवर आपण एम टाकणार. सो जर 1M इज इक्वल टू 2B असेल तर 8B इज इक्वल टू किती असेल, याचा अर्धा. बरोबर. जर 2चा अर्धा 1 आहे तर 8चा अर्धा काय असेल, 4, आणि ते असतील मेन. बरोबर. जर 2चा अर्धा 1 आहे तर 8चा अर्धा 4 असेल. म्हणजेच 8 मुले जेवढं काम करतात तेवढ्याच 4 दिवसांमध्ये ते काम कम्प्लीट करतात. सो आपण 8Bच्या जागेवर काय करणार आहोत, 4M टाकणार आहोत. सो 8B आपण म्हणजे फाइंड आउट केलं मॅनच्या फॉर्म्युला मधून. 8B इज इक्वल टू 4M. सो आपण इथे 4M टाकूयात प्लस 12M इज इक्वल टू 9 डेज. राईट. सो आपण B ला रिप्लेस करून मेन टाकलेला आहे बिकॉज आपल्याला पुरुषांचं काम विचारलेलं आहे. सो पुरुषांना किती दिवस लागतील हे विचारलेलं आहे. राईट. सो आपण काय करणार नेक्स्ट आपण करणार 4M प्लस 12M. 16M इज इक्वल टू 9. राईट. 16M इज इक्वल टू 9. म्हणजे 16M मिळून 9 डेज मध्ये काम करतात. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय की तेच पुरुष 12 पुरुषांना पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील. बरोबर. सो 12 दिवसांचं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण काय करणार, 12 पुरुष दिलेत आणि किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे. तर आपण काय करणार, आता आपण इथे काय करणार, 12 men इज इक्वल टू हाऊ मेनी डेज वी डोंट नो. 12M इज इक्वल टू हाऊ मेनी डेज दॅट वी डोंट नो. सो वी विल कन्सिडर इट ॲज एक्स डेज. म्हणजे आपण त्यांना एक्स डेज कन्सिडर करूया. आपल्याला माहिती नाही हे तर आपण फाइंड आउट केलं. इथे स्टॉप करा. आता पुढचा प्रश्न काय विचारलाय, 12 पुरुषांना किती दिवस लागतील काम पूर्ण करण्यासाठी. तर आपण काय करूयात, आता इथे M1D1 इज इक्वल टू M2D2 हा फॉर्म्युला यूज करूया. ओके. सो M1D1 काय आहे, M1D1 हे आहेत जे आपण फाइंड आउट केले. मेन 16 आहेत आणि दिवस किती आहेत, 9. ओके. हेच मी इथे पुट केलं M1D1. आणि M2 मध्ये मेन किती दिलेत जे फाइंड आउट करायचं आपल्याला ते. म्हणजे हा आपण M1D1 घेतलाय आणि हा आपण M2D2 घेतलाय. ओके. सो M2 किती आहे, 12, आणि डेज किती आहेत, एक्स. म्हणजे आपल्याला माहिती नाही, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. राईट. तर याच्या पुढे काय होणार, 16 × 9. ओके. सो आपण काय करणार, एक्सला इथे सोडणार एकटा आणि ह्या 12 ला इकडे शिफ्ट करणार. 16 × 9/12. सो आपण ह्या 3 भाग देणार. 3 3 जा 9, 3 4 जा 12, आणि ह्या 4 4 जा 16, आणि 4 3 जा किती, 4 × 3 राहिला. सो 4 3 जा 12. म्हणजेच किती दिवस लागतील, 12 दिवस, 12 डेज. सगळ्यात पहिला काय केलं आपण, आपल्याला हे दिलं होतं, एक हिंट दिली होती की एक माणसाला जितका वेळ लागतो तेवढाच दुप्पट वेळ मुलांना लागतो. सो A1 मॅन इज इक्वल टू 2 बॉईज. आणि आपल्याला माहिती, आपल्याला इक्वेशन दिलं होतं की 8 मुले आणि 12 पुरुष 9 दिवसांमध्ये ते काम करतात. सो आपण ते इक्वेशन लिहिलं आणि 8 बॉईजच्या ऐवजी आपण 4 मेन लिहिलं. आपण इथून ते फाइंड आउट केलं. ओके. सो 4 मेन प्लस 12 मेन इज इक्वल टू 9 डेज. म्हणजे 4 + 12 येतं 16. हे आपलं पहिलं इक्वेशन झालं. 16 मेन इज इक्वल टू 9 डेज. सो 12 मेन किती दिवसांमध्ये काम करतील ते आपल्याला शोधायचं होतं. सो M1D1 इज इक्वल टू M2D2 हे आपण फॉर्म्युला टाकला आणि M1D1 मध्ये हे लिहिलं आणि M2D2 मध्ये हे लिहिलं. ओके. 12 × x. सो x फाइंड आउट करायचा आपल्याला, किती दिवस फाइंड आउट करायचा आहे. हा 12 इथे गेला आणि काय झालं, कट झाला. 4 × 3 राहिला आणि 12 दिवस हे उत्तर आलं. ओके. सो पुढचा प्रश्न बघा, जो 9वा प्रश्न आहे.
गट क पूर्व 2019चा प्रश्न आहे हा. एका रकमेवर 2 वर्षांकरित 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट व सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट यातील फरक 8 रुपये आहे. तर ती रक्कम किती? म्हणजेच आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट विचारलंय. ओके, रक्कम किती होती ते विचारलेलं आहे. आणि टाइम किती दिले? 2 वर्षे. सो आपल्याला माहिती आहे जेव्हा कधी असा फरक दिला असेल, कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये जेव्हा फरक दिला असेल, तर आपल्याला माहिती आपण काय करतो, आपला एक फॉर्म्युला आहे की फरक जेव्हा कधी फाइंड आउट करायचा असेल, SI मायनस CI इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट इन टू रेट अपॉन 100 रेस टू टी म्हणजेच टाइम. ओके, सो दोघांमधला फरक किती दिलाय? 8 दिलाय, बरोबर. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामधला फरक किती दिलाय? 8 दिलाय. आणि प्रिन्सिपल अमाऊंट माहिती नाही, आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि रेट किती दिलाय? 4% दिलाय. आणि आपण 100 असाच राहणार. आणि टाइम किती दिलाय? 2 वर्षे. सो 2. सो P इंटू हे काय 4 काय होणार? हा 100 इंटू 100 वरती जाणार. 100चा स्क्वेअर म्हणजे 100 इंटू 100. ओके, म्हणून मी 100 इंटू 100 लिहिलाय. हा इथे वरती जाणार. आणि हा 4 4 जा 16 म्हणजेच 4चा स्क्वेअर 16 पूर्ण लिहिते मी. हा, सो 16 आणि हा 8 इथे वरतीच राहणार, फक्त 16 खाली जाणार. सो काय येतं उत्तर? कट करा. 8 1 जा 8, 8 2 जा 16. सो आणि 2 1 जा 2, 250 100. आणि हा पी इथे राहिला, सॉरी हा पी इथे. सो P इज इक्वल टू 50 इंटू 100 काय येतं? 5000. सो अमाऊंट काय आली आपली? 5000. 5000 इज द आन्सर. सो प्रिन्सिपल अमाऊंट काय आहे? 5000 आहे. फक्त फॉर्म्युला माहिती असला पाहिजे की कंपाऊंड इंटरेस्ट इंटू सिंपल इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट काय येतं? प्रिन्सिपल अमाऊंट इंटू रेट अपॉन 100 रेज टू टी म्हणजेच टाइम पिरियड. ओके, आता हा फॉर्म्युला आहे दोघांमधल्या फरकचा. नेक्स्ट बघा, शेवटचा प्रश्न आहे आज आपला. सो टॅक्स असिस्टंट मेन्स 2021चा प्रश्न आहे. एका संख्येला 7 ने गुणून 5 ने भागायचे. सो एका संख्येला काय केलं? 7 ने गुणा केला आणि 5 ने भाग केला. परंतु त्याऐवजी चुकून 5 ने गुणून 7 ने भाग दिला, तेव्हा उत्तर 25 आले. तर खरे उत्तर काय असते? सो आपल्याला काय दिलंय? आपल्याला काय करायचं होतं की आपल्याला 5 ने गुणून 7 ने भाग द्यायचा होता, पण त्यांनी काय केलं? 7 ने गुणून 5 ने भाग दिला. ओके, सो आपण काय करूयात आधी चुकीचं फाइंड आउट करूया. चुकीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय क्रिया केली म्हणजे काय पॅटर्न केलाय ते आपण फाइंड आउट करूयात. सगळ्यात पहिला आपण त्या संख्येला मानूयात. संख्या इज इक्वल टू एक्स. सपोज ती संख्या काय आहे? एक्स आहे. ला काय केलंय आपण? चुकून 5 ने गुणा केलाय आणि 7 ने भाग केलाय, तर उत्तर काय आलंय? 25 आलंय. पण आपल्याला हे करायचं होतं, बरोबर. सो आपण काय करणार? हा 5 आणि 25 डिवाइड होतो. सो 5 5 जा 25. सो एक्स हा 7 इथे गेला, 7 5 जा 35. सो एक्स काय आहे? नंबर आहे 35. आता आपण बरोबर करून बघूयात. बरोबर आपल्याला हे करायचं होतं. सो बरोबर काय आहे? 7 ने गुणा करायचा होता म्हणजे एक्स इंटू 7 आणि 5 ने भागायचं होतं, हे करायचं होतं, पण आपण हे केलं. सो उत्तर काय येणार? एक्सच्या जागेवर 35 लिहा. 35 इंटू 7 डिवाइड बाय 5. 5 7 जा 35 आणि 7 7 जा 49. सो उत्तर काय आलं पाहिजे होतं? 49. हे बरोबर उत्तर आहे. सो जे चुकीचं केलं होतं त्याचं आपल्याला उत्तर वगैरे सगळं दिलेलं आहे, फक्त मेन नंबर माहिती नव्हता, त्याला आपण एक्स कन्सिडर केलं. एक्सला 5 ने गुणून 7 ने भाग दिला तर 25 उत्तर येतं, हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलं होतं. तिथून एक्स फाइंड आउट केला. एक्स काय आहे? 35. आणि हाच एक्स आपल्याला जे बरोबर करायचं होतं की एक्सला 7 ने गुणून 5 ने भाग द्यायचा होता. सो आपण काय केलं? एक्सच्या जागेवर 35 टाकला आणि आपल्याला उत्तर मिळालं 49. सो 49 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ओके, हा पण प्रश्न अगदी सोपा होता. चला आजचे फॉर्म्युले प्रॅक्टिस करूयात मग आपण. फॉर्म्युले काय काय होते? ओके, सगळ्यात पहिला आपण शिकलो ए प्लस बी होल स्क्वेअर, दॅट इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab किंवा 2ab मध्ये पण येऊ शकतो, डझंट मेक एनी डिफरन्स, दोन्ही सेमच आहे. ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला होता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. ओके, नंतर आपण हे शिकलो
SI मायनस CI इज इक्वल टू P इंटू R अपॉन 100चा पॉवर T, म्हणजेच T म्हणजे टाइम पिरियड. ओके, हा फॉर्म्युला शिकलो. x प्लस वाय म्हणजेच डिस्टन्स इज इक्वल टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू टाइम इंटू VF मायनस VS. तर हे दोन्ही एकाच दिशेला असतील तर, जर दोघे ऑपोजिट दिशेला असतील तर काय होणार, x प्लस वाय इज इक्वल टू T इंटू VF प्लस VS. ओके, सो हे होते आजचे फॉर्म्युले, जे आपण प्रॅक्टिस केले. राईट, हे नोट डाऊन करून घ्या. तुम्ही व्हिडिओला पॉज करू शकता आणि सगळे जे फॉर्म्युले आहे ते नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, सो आणि जर तुम्हाला जर नसेल कळलं तर तुम्ही प्रिव्हियस बॅक जाऊन सगळे प्रश्न परत एकदा प्रॅक्टिस करू शकता. आय होप की तुम्ही जेव्हा मी शिकवते तेव्हा माझ्याबरोबरच तुम्ही सगळे नोट्स वगैरे काढून प्रॅक्टिस करत असाल, बिकॉज दॅट मेक्स युअर वर्क इझियर. तुमचं जे समजण्याची जी प्रक्रिया आहे ती फास्ट होईल जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर प्रॅक्टिस कराल तेव्हा. ओके, सो आय होप तुम्हाला आज जे काही शिकवलेलं असेल ते कळलं असेल, तुम्हाला फॉर्म्युलेही कळले असतील, पाठही झाले असतील. आणि जर नसेल कळलं तरी तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता आणि आम्हाला सजेशन्सही देऊ शकता की आम्ही अजून काय करू शकतो. ओके, सो आय होप यू हॅव लाईक्ड इट, यू हॅव अंडरस्टूड द लेक्चर. आणि जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याला नाही कळत त्यांना शेअर करा, सो दॅट ते पण त्याच्यामधून खूप काही गोष्टी शिकतील. सो कीप स्टडिंग, कीप वर्किंग हार्ड. थँक्यू.